सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील चाफळ येथील श्री राम मंदिर हे समर्थ रामदास स्वामींनी 1648मध्ये स्थापन केलं. एक ऐतिहासिक आणि जागृत देवस्थान आहे. उत्तरवाड नदीच्या काठावर बसलेले हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहकार्याने उभारलं गेलं. समर्थ ध्यान गुहा घळ म्हणून ओळखली जाणारी ही गुहा रामदास स्वामींच्या सखोल ध्यानासाठी एक शांत एकांत जागा होती. सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील पाली गावात हे मंदिर आहे. तारळी नदीच्या काठी वसलेले हे स्थान जेजुरीनंतर महत्त्वाचे खंडोबाचे केंद्र मानले जाते. इथली यात्रा आत्ताच झाली. पौष शुक्ल त्रयोदशीला इथे मोठी यात्रा भरते. यात्रेच्या वेळी पूर्ण परिसर पिवळ्या भंडाऱ्याने न्हाऊन निघतो. पाली ही खंडोबा आणि म्हाळसा यांची विवाहभूमी. साक्षात खंडोबा म्हाळसा इथे विवाहबद्ध झाले होते. आम्ही दर्शनासाठी थांबलो होतो. दर्शन वगैरे घेतलं. खूप छान दर्शन झालं. यात्रेच्या वेळी मंदिरातून खंडोबा आणि म्हाळसाची मूर्ती बाहेर काढून मिरवणूक काढली जाते. यात्रेसाठी तर तुम्ही नक्की या. तारळी नदीच्या काठावर छोटी छोटी दुकानं आहेत, भाजीपाल्याची दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत. बाकी बघू शकता तुम्ही. मस्त इथे छान वातावरणसुद्धा आहे. त्यानंतर मग आम्ही थोडासा ब्रेकफास्ट वगैरे केला आणि घरी निघालो. बाय.